माऊस नाचण्याची पूर्ण करते हाऊस. हाऊसफुल डान्स आहे मिकी माऊसचा. मिकी माऊस आता मागे आपण एखादा शॉट तुम्हाला मोठी जखम करू शकतो. वाह, व्हॉट अ स्टाईल ऑफ मिकी माऊस. गेम इज ऑन. पहिला बॉल हर्षद डायरेच्या बॅटमधून धावा संख्येचा श्री गणेशा. सुरुवात चांगली झाली. वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंथाडवडी संघ 4 ओव्हरची मॅच आहे. सायली 11 तळवडे संघ 4 ओव्हरची मॅच आहे. आपण नोंद घ्या. सेकंड राऊंडची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो दोस्ती ग्रुप मार्केवाडीशी या ग्रुप ए मधला क्वालिफायचा सामना खेळेल. आजच तो सामना होईल. पण जी सुरुवात हर्षद डायरेच्या बॅटमधून झालेली एक धावा संख्येची. विजय डायरे मागच्या मॅचमध्ये फार जास्त योगदान देऊ शकला नसा, पण शॉर्ट आणि फास्ट इनिंग होती विजय डायरेची. फटका गगनचुंबी खेळाडू आले. चेंडूच्या खाली पकडली कॅच. सेलिब्रेशन स्टार्ट. सायली 11 तलवडेला मोठा मासा गळायला लागला, कारण इथून विजय डायरे आउट. कमॉन डीजे बजाव. मिकी पाऊस यांचा चालण्याची स्टाईल आहे तेवढीच आहे. एखाद्या मॉडेलची अदाकारी नसेल तेवढ्या आमच्या मिकी माऊसची आहे. ऐश्वर्या राहिलंय लाजवेल. खतरनाक आहे मिकी माऊस. कौतुक करूया. 2 बॉल 1 विकेट. विघ्नेश डायरे आला मैदानाच्या आत. थोडं थांबावं लागेल. वेट अँड वॉच अशी भूमिका घ्यावी लागेल, कारण रोशन वाघमारे, सूरज गोडविंदे यांच्या सायली 11 तलवडचा हा हुकमी एक्का पहिल्या पॉवर प्लेचा. त्यामुळे या हुकमी एक्क्याच्या गोलंदाजीवरती त्याने विकेट कमावली. 3 बॉलमध्ये स्कोर येतो 1 विकेट 1 धाव. विघ्नेश डायरे थांबून खेळावा लागेल. गोलंदाजाचा अंदाज घ्यावा लागेल. विघ्नेशच्या बॅटला ब्रश झालाय. चेंडू मागे चाललाय. 2 खेळाडूंमध्ये चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एकच धाव. 4 चेंडू आणि 2 धाबा. ही मॅच फार महत्वाची आहे ती दोन्ही टीमसाठी, कारण दोस्ती ग्रुप मार्केवाडी यानंतर खेळणार आहे. त्यामुळे सायली 11 आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंतरवडीमध्ये हा सामना अत्यंत महत्त्वाचा. आणि ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली परिसरातील हे 2 संघ आहेत. त्यामुळे जिंकणारा अर्थातच पिंपलोली ग्रामपंचायतमधील प्रेक्षकांना आनंद जरूर होईल. कोणी जिंकू द्या, दोन्ही संघ मैत्रीपूर्ण लढतीमध्ये. हर्षदसाठी हा चेंडू होता. रोशन वाघमारेने चेंडू टाकलाय 5वा. धावा दिल्यात फक्त 2. लोधिवलीवरून तुषार भगवान पार्टे यांच्याकडून स्वर्गीय आर्यन स्मृती चषकासाठी शुभेच्छा आलेल्या. तुषार दादा, आपल्या शुभेच्छांचा स्वीकार. मनापासून धन्यवाद. 5 बॉल धावा आहेत तर 2. हर्षद इथे सूरज गोडविंदेने चेंडू अडवलाय. पहिली ओव्हर पॉवर प्लेची. रोशन वाघमारेने धावा दिल्या. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर विजय डायरे आउट झाला. 1 विकेटच्या मोबदल्यात धावा दिल्या फक्त 2. स्कोर थांबलाय, पण अजून 4 ओव्हरची मॅच आहे. किमान 40 धावा संघासाठी एक फायटिंग टोटल होऊ शकतात. हर्षद डायरे आणि त्याच्या साथीला विघ्नेश डायरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, आणि 1 ओव्हरमध्ये 2 धावा. तोपर्यंत बघूया आपण डान्स मिकी माऊसचा. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. आमचा मिकी माऊस एवढी खाजवतो ना की प्रेक्षकांना खास सुटेल. आणि गौतमी पाटीलचा डान्स देखील फिका आहे. मिकी माऊस आता झालं. षटक आता सुरू होईल. आता आपण बाहेर या. तुमच्या डोक्यावरती एवढं मोठं हेल्मेट आहे तर तुम्ही बिनधास्तपणे मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकता. पण जर का एखादा हेड शॉट आला,
चला डीजे डीजे आपण तयार असला. मिकी माऊसला आज हाऊसफुल डान्स करू द्या. 1 ओव्हर 2 धावा. संतोष वाघमारे आलेत. आता या ओव्हरमध्ये अटॅकिंग स्टाईलमध्ये बॅटिंग करावी लागेल. आता थांबून चालणार नाही. अनस्टॉपेबल बॅटिंग करावी लागेल टीम अंथ्राट वरडीला. समोर चेंडू होता, मिसफील्ड झाली. मागे चेंडू चालाय लॉंग स्टॉपला. अडवलाय चेंडू, अडवलाय. तोपर्यंत धावा घेण्यासाठी प्रयत्न झाले. पहिली कंप्लीट केली, दुसरीसाठी धावले. आणि या दरम्यान पंचांकडे लक्ष असेल आता खेळाडूंचं. DRS पंचांकडून रेफर करण्यात आलंय की एक्झॅक्ट घडलंय काय. बॅटर सेफ आहे की आउट याचं चेकिंग होईल. तिसरे पंच इथे टेक्निकल टीम देखील सज्ज आहे की आता हा धोका आहे, धोक्याची घंटा आहे की बॅटर सेफ याचं चेकिंग इथून होईल. सूरज गोडविंदेने ज्यावेळी चेंडू कलेक्ट केला त्यावेळी आणि इथून निर्णय येतोय फलंदाज बाद, बॅट्समन आउट. आणखीन एक झटका. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. बॅट हवेत होती. चेंडू ज्यावेळी स्टंप वरती लागला आणि एक मोठा धक्का आहे टीम वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंथ्राट वरडीला. दुसरा झटका. जसे 4 रात्रीमध्ये विजय गोमारे आणि सुभाष मस्कर यांचे स्मार्ट वॉच चाललेत तसा मिकी माऊस चालला आणि जय डारेचा फटका मिड विकेट कडे हवेत. पकडली कॅच. 1 मोर विकेट डाऊन. टीम वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंथ्राट वरडी. आणखीन एक झटका. जय डाकर बॅक टू द पवेलियन. डीजे परफॉर्मन्स विसरून चालणार नाही. पाठीराख्यांच्या भरपूर अपेक्षा आणि सागर डायरेक्ट अपेक्षांवरती खरा उतरत असताना ठोकला त्याने षटकार. पुन्हा एकदा सागरचा फटका. समोर क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत बॉल इथून कव्हर झालाय. एकच धाव मिळेल. स्कोर एका धाव्याने पोहोचलाय. तो म्हणता धावा संख्येवरती 10 धावा. स्कोर आता डबल डिजिट मध्ये आलाय आणि 2 चेंडू अजूनही या ओव्हरचे बाकी आहेत. टीम वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंथ्राट वरडी 2 ट्रॉफी त्यांनी जिंकल्यात. आणि या दरम्यान आपण पाहतोय पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा आदरणीय रोहिदाजी माळी साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतोय नागेशजी कराळे साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. मी विनंती करतोय दोनही मान्यवरांना की आपण मंचावरती आसनस्थ व्हावं. आदरणीय रोहिदाजी माळी साहेब, नागेशजी कराळे साहेब, आपलं सहर्ष स्वागत. मॅच मध्ये आता
हर्षदला देखील दुसऱ्या बाजूने पलटवार करावा लागेल. संतोष वाघमारेचा हा चेंडू खाली राहिला. गोलंदाजीचा अंदाज घ्यावा लागेल कारण समोर गोलंदाजांनी प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन दाखवले. कधी हाईट चेंडूला दिली, कधी बॉटम साईडने चेंडूचा वापर केला. स्कोर चांगला आहे. जरी विकेट गेल्या असल्या तरी 2 ओव्हर बंद स्कोर चांगला आहे कारण धावा येतात 10. 11 चेंडू संपले. अजून 2 ओव्हर 1 बॉल 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्कोर उभारता येईल टीम अंथरडवर्डीला. लास्ट बॉल. अपील जोरदार, अपील जोरदार. स्ट्रॉंग अपील होती पण लेग बायच्या स्वरूपातील एक धाव टीम वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंथरडवर्डीच्या खात्यामध्ये. 2 ओव्हरचा स्पेल इथून संपलाय. धावा संख्या 3 विकेट गमावल्यानंतर धावा 11. 2 ओव्हर 3 विकेट, धावा 11. थँक्यू डीजे. पुष्पा 2चा अल्लू अर्जुन पण एवढा झुकला नसेल तेवढा आमचा मिकी माऊस प्रेक्षकांना ती नाचवतो. या दरम्यान पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होतंय. 2 ओव्हरमध्ये धावा आहेत त्या 11. जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. रेल्वे कर्मचारी चंद्रकांतजी धुले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. जे पाहुणे या ठिकाणी उपस्थित सर्व पाहुण्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. अंथरडवर्डीचे रेल्वे कर्मचारी, रेल्वेमध्ये कार्यरत असणारे गणेश काशीनाथ डायरे, दिनेश पंढरनाथ डायरे आणि कालुराम शेठ गोमारी, नामदेव शेठ गोमारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. मी तिघांनाही आमंत्रित केलं की आपण व्यासपीठावरती यावं. तिसऱ्या ओव्हरला शुभारंभ करतोय करण वाघमारे. फटका खेळला हर्षदने. समोर अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडूची फेक इथून होईल तोपर्यंत एकच धाव आणि बॅट्समन आउट. आणखीन एक झटका लागला. हर्षद देखील माघारी परतलाय. कमॉन डीजे. ट्रिक किंवा 3 सलग चौकार हॅट्रिक जर ठोकली तर दत्ता हजारे साहेबांकडून 6000 रुपयाचं कॅश प्राइज रोशन डायरेसाठी असेल. टोटल 6000 चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक ठोकली तर. पण आता संघाला त्याच परफॉर्मन्सची गरज आहे कारण या संघाला जर कोणी आता मोठ्या स्कोअरपर्यंत पोहोचू शकतो तर सागर डायरे आणि रोशन डायरे, कारण हेच मागच्या मॅचमध्ये चमकले होते. आता चमकदार कामगिरीची गरज आहे कारण स्कोअर 12 धावसंख्येपर्यंत आणि अजूनही या इनिंगचे बॉल बाकी आहेत 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 12 आहे. 11 बॉलमध्ये अजून जरी 20-25 जरी आल्या तरी फायटिंग टोटल होईल. सूरज गोडविंदे आणि त्यांचा हा नवोदित संघ यांच्या विरोधात चांगली टोटल उभारावी लागेल. गोलंदाज तयार. सागरसाठी हा चेंडू विकेटकीपर सूरजकडे. चेंडू मात्र डॉट आलाय. अशा छोट्या मोठ्या संकटाने घाबरून चालणार नाही फलंदाजांना. बेधडकपणे बॅटिंग करावी लागेल. चला यानंतर भूमी 11 मांडा आणि विजय गोमारे पुरस्कृत बडवल B+ संघाचे कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. फटका सागर डायरेच्या बॅट मधून लॉंग ऑफ मध्ये क्षेत्र मोकले.
जमिनीवरती चेंडू आलाय, कलेक्शन फेक, तोपर्यंत धावा मिळती 2. अशी रनिंग राखावी लागेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर 2 ने वाढलाय. धावा संख्या ती 14. छोट्या मोठ्या संकटाने घाबरून चालणार नाही. बेधडकपणे बॅटिंग करावी लागेल, कारण इथून पहिली इनिंग आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये चांगला खेळ होईल. हॅलो, या दरम्यान आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी कर्जत तालुक्याचे पदाधिकारी माननीय किरणजी ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं या स्वर्गीय आर्य स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या दरम्यान आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा कर्जत तालुका या दोन्ही आदरणीय व्यक्तिमत्व आणि नेहमीच सर्व नागरिकांना नेहमीच सपोर्ट करणारे आदरणीय किरणजी ठाकरे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं स्वर्गीय आर्य स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या सिक्सरने धावा झाल्यात, तर मात्र धावा फलकावरती 20 धावा. 4 बॉल करण वाघमारेचा आणि आता फलंदाजीचा धुमाकूळ मैदानाच्या आतमध्ये सागर डायरेचा. याचबरोबर पाहतो किशोरजी ठाकरे साहेब आणि त्याचबरोबर जयेशजी ठाकरे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अपील जोरदार होती सूरज गोडविंदेची. चेंडू डॉट आलाय. धावा संख्या 20. तिसरं षटक समाप्तीकडे येऊन पोहोचलं. 5 चेंडू संपले, धावा आहेत त्या 20. करण वाघमारे आता लास्ट बॉल वरती सागर डायरे. प्रयत्न भरपूर आहेत त्या खेळाडूचे. 2 षटकार त्याने ठोकलेत. अजूनही टीम आंथर्ड वर्डीसाठी एका बाजूने डाव त्याने सावरलाय. लास्ट बॉल आहे ओव्हरचा. धाव घ्यायची आणि धाव घेतली आहे दोन्ही फलंदाजांनी. 3 ओव्हर इथून समाप्त होतील. 7च्या धावा संख्याने स्कोर झालाय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावा 21. कमॉन डीजे गाणं बजाव. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. आदरणीय गजानन हिलाल साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. हिलाल साहेब आपण स्टेजवरती यावं. 3 ओव्हरमध्ये स्कोर झालाय तो 21 धावा. 4 विकेट आउट झाल्यात. आता रोशन डायरे आणि सागर डायरे या धावा संख्येला किती धावा संख्येपर्यंत फिनिश करतील, कारण मनामध्ये एक मोठ्या स्कोर कार्डची जरूर आकडा त्यांच्या मनामध्ये असेल. चेक. शरदजी श्रीखंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या स्वर्गीय आर्य स्मृती चषक 2025 आयोजक संदेशजी हजारे, आई एकविरा क्रिकेट संघ कोलारे यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. लास्ट ओव्हर आहे, पहिल्या इनिंगची ही लास्ट ओव्हर आहे. गोलंदाजीवरती आलाय तो मात्र भावेश.
सायली इलेव्हन तलवडेने सर्व वाघमारे गोलंदाजांचा वापर केला. रोशन वाघमारे, संतोष करन आणि आता भावेश वाघमारे. फुल टॉस सागर डायरेच्या बॅट मधून निघालाय चेंडू समोर साइड स्क्रीन वरती ठोकलाय चेंडू एका टप्प्याने. चौकार डीजे. वाढवायचे. सागर डायरे आता गोलंदाजांवरती तुटून आला, त्याने चढवलाय. स्कोर पोहोचलाय तो 25. 5 चेंडू आहेत गोलंदाज भावेश वाघमारेचे. आता अनस्टॉपेबल बॅटिंग सागर डायरेची. फुल टॉस आणखीन एक चांगला शॉट बाउंड्री लाईन वरती करण केडे चेंडू. एकच धाव मिळेल. 26 पर्यंत हा स्कोर पोहोचलाय. पहिलीच इनिंग आहे. यानंतर मॅच होणार आहे दोस्ती ग्रुप मार्केवाडी आणि या मॅच मधील विजेता संघ. यामधील मॅच यस आपण भूमी 11 मांडा आणि विजय गोमारे पुरस्कृत बडवल B+, विजय गोमारे आणि सुभाष मस्कर साहेबांनी पुरस्कृत केलेला बडवल B+ आणि भूमी 11 मांडा या दोन संघामध्ये नेक्स्ट मॅच होणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार आपण लवकर रिपोर्टिंग करा. मॅच बनतीये कारण स्कोर आतापर्यंत चांगला आहे. 26. 4 बॉल आहेत. रोशन डायरे मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची हॅट्रिक करेल का? दत्ता हजारे साहेबांकडून 6000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. किरणजी ठाकरे साहेब मंचावरती उपस्थित आणि साहेब आवर्जून या मॅचकडे बघतात. फटका रोशन डायरेच्या बॅट मधून निघालाय आणि मिड विकेटला फटका फसलाय. झटका मिळाला वैष्णवी कन्स्ट्रक्शन. आंथ्रड वरडीला बॅटर रोशन इथून आउट. थँक्यू सर. जरूर अजय सर. माननीय किरणजी ठाकरे साहेब सध्या भारतीय जनता पार्टी कर्जत खालापूर या विधानसभेची पूर्णपणे जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे आणि सध्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कर्जत तालुका आणि खालापूर तालुका परिसरामध्ये पाहिलं गेलं तर अनेक मोठी कामं चालू आहेत आणि त्यांच्यामुळे ते धावपळीत असतात. पण दादा आज वेल भेटल्या दादा आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये अर्थात संदेश दादा हजारे यांच्या प्रेमाखातीर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत. त्यांचं आई एकविरा क्रिकेट संघ कोल्हारे आणि माननीय संदेशजी हजारे यांच्या वतीने पुन्हा एकदा व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. आणि बघा दोस्ती 11 मार्केवाडी संघाचा कर्णधार आपण इथे उपस्थित राहा. रिपोर्टिंग आपण करा. त्यानंतर आपण मॅचला इथून एक उंची द्यायची. धावसंख्येला पाठवला चेंडू ठोकलाय रोहिदास डायरेने सिक्सर. मॅच मध्ये ही फलंदाजी वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंथ्रड वरडीचा स्कोर पोहोचलाय या सिक्सरने. धावसंख्या धाव फलकावरती 32. थांबले नाहीत फलंदाज. विकेट आउट होत होते. समोर मात्र सायली 11 तलवडेने अगणित आघात केले पण तरी देखील खेळाडू थांबले नाहीत. कारण अगणित झाले आघात परी संकल्प सुटू न द्यावे. मार्ग खडतर स्वप्नांचा तरी अखंड चालत राहावे. खांद्यावरी निशान बंडाचे कधी न थंड व्हावे. लढुनी अस्त्राने संयमाच्या जिंकुनी रण न्यावे. आणि हे मैदान जर जिंकायचंय तर मात्र संयम बाळगणं गरजेचं होतं. संयमासोबत आक्रमकता त्याने दाखवली आणि ठोकलाय तो सिक्सर रोहिदास डायरेने. आणि खतरनाक बॅटिंग आता त्याला करायचे येणाऱ्या पुढच्या 2 बॉलमध्ये. धावसंख्या 32. रोहिदास डायरेच्या बॅट मधून गोलंदाजाच्या बाजूने चेंडू. खेळाडू दूरवरती आहेत. घेतली पहिली निघाले दुसरीसाठी. पोहोचलेत 2 धावा. 2 धावांनी स्कोर पोहोचलाय 34 या धावसंख्येवरती. खतरनाक रनिंग राखली दोनही फलंदाजांनी. आता जो स्कोर पाहिजे होता वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंथ्रड वरडीला तो स्कोर आता धाव फलकावरती आहे. 30+ स्कोर आहे. 34 झाल्यात. आता हा जर का षटकार आला तर स्कोर मात्र 40 पर्यंत पोहोचेल. म्हणजे सायली 11 तलवडेसाठी एक फायटिंग टोटल आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंथ्रड वरडेसाठी एक सफिशियंट स्कोर मात्र इथे उभा राहील. प्रचंड गर्दी
तुडुंब गर्दी मैदानावरती. तरुण तडफदार युवा उद्योजक कोल्हारे गावचे संदेश हजारे दादांचं हे कडक नियोजन आणि या नियोजनाने उभारलेली ही स्वर्गीय आर्यन स्मृती चषकाची स्पर्धा. लास्ट बॉल आहे, उंचावर चेंडू आहे, खेळाडू दूर आहेत, पहिली कंप्लीट केली आहे, पोहोचणार तोपर्यंत दुसरी देखील कंप्लीट. काय रनिंग राखले, काय रनिंग, फेक होईल, फेक होईल. सूरजच्या हातामध्ये चेंडू आहे, जाईल नॉन स्ट्रायकर इनला. तोपर्यंत धावा फक्त 2, बॅटर आउट. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. स्कोर झाला 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावा संख्या 36. तर जरूर आपण पाहतोय इनिंग ब्रेक झाल्या, आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे या ठिकाणी जाऊया. तर जरूर मी या स्पर्धेचे संयोजक आयोजक माननीय संदेशजी हजारे साहेबांना विनंती करेल, आपण या ठिकाणी कर्जत खालापूर विधानसभा भारतीय जनता पार्टीचे प्रमुख माननीय किरणजी ठाकरे साहेब यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे. दीपकजी डायरे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. तर या आपण दादांचं बहुमान सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी आदरणीय किरणजी ठाकरे साहेबांना विनंती करेल, या आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी जल्लोषात मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी संदेशजी हजारे यांना विनंती करतो, या आपण लगेच पाहुण्यांचं मान सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय किरणजी ठाकरे साहेब, भारतीय जनता पार्टी कर्जत खालापूर विधानसभेची जिम्मेदारी यांच्या खांद्यावरती पूर्णत्व आहे, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाते. त्याचबरोबर आपण पाहतोय जयेशजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी राहुल दादा हजारे यांना विनंती करतो, या आपण जयेशजी ठाकरे साहेब यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. त्याचबरोबर किशोरजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. किशोरजी ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. त्याचबरोबर श्रीकंठे काका यांचंही या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. मी संदेश हजारे विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते श्रीकंठे काका यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. आदरणीय उमेश घाटे सरांचे आगमन होते. सर आपण स्टेजवरती यावं, सहर्ष स्वागत. त्याचबरोबर पिंपलोली ग्रामपंचायतचे माजी सदस्य रोहिदासजी माली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. त्याचबरोबर नामदेवजी गोमारे यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते किशोरजी ठाकरे साहेब यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. नामदेवजी गोमारे साहेब या आपल्या शुभ हस्ते आदरणीय किशोरजी ठाकरे साहेब यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. दीपकजी डायरे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी संदीपजी गोमारे यांना विनंती करतोय, नामदेवजी गोमारे या आपल्या शुभ हस्ते किशोरजी ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. मी संदीपजी गोमारे यांना विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपकजी डायरे यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे. त्याचबरोबर मी विजयदादा हजारे यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते चंद्रकांतजी धुले साहेब यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. विजयजी हजारे दादा यांना विनंती करतो, चंद्रकांतजी धुले साहेब यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे.
आज जरूर आपण पाहतोय संजय दादा कराले यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. संजय दादा, नागेश दादा कराले यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. जे संदेश जोशी यांना विनंती करतोय. आणि त्यानंतर सर 2 मिनटं फक्त राजेश सर आपण आदरणीय किरणजी ठाकरे साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आपण 2 शब्द शुभेच्छा या ठिकाणी घेणार आहोत. यस, ऑफिशियल थोडा सामना आपण थांबवावा. तर मी विनंती करतोय माननीय किरणजी ठाकरे साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आपण पाहतो 2 शब्द शुभेच्छा. आज या IAQरा क्रिकेट संघ स्वर्गीय आनंद स्मृती आर्यन स्मृती चषक 2025 या कार्यक्रमाच्या निमित्तानं या गावातील तरुणांनी मला बोलवलं आणि आज माझा आणि सर्वांचाच मान सन्मान केला. त्याबद्दल मी प्रथम सर्व क्रिकेट टीम तरुणांचं ग्रामस्थांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मी आल्याच यांना म्हणालो, कोलाऱ्यामध्ये एवढी चांगली जागा तिकडनं दिसत नाही, पाठीमागं भरपूर आहे आणि अतिशय चांगला मैदान आपण तयार करून या परिसरातल्या तरुणांना खेळण्याची एक संधी आपण उपलब्ध केली. ह्या गावातील तरुणांनी एवढं मोठं चांगलं सुसज्ज असं आयोजन केलेलं आहे आणि खरोखरच ते कौतुकास्पद आहे. एक चांगलं काम ह्या गावातील तरुण करतायत आणि आपल्या परिसरातल्या खेळाडूंना वाव मिळवून देत आहेत. त्यांची ह्या क्रिकेट संघामध्ये खेळत असताना पुढे त्यांची प्रगती व्हावी याकरता ते प्रयत्न करत आहेत. तर मी त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या गावातील आमचे देखील जे जोशी असतील, आमचे विजय हजारे असतील, ते देखील इथे एक चांगलं काम करतायत. ते आपण देखील पाहतोय. आता नव्याने देखील हे तरुण चांगलं काम करत आहेत. तरी मी भारतीय जनता पार्टी कर्जत मतदारसंघाच्या वतीनं या सर्व आयोजकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादांचं अनमोल मत आणि खरं त्यांच्याकडून शुभेच्छा स्पर्धेसाठी मनापासून धन्यवाद. या दरम्यान उमेशजी घाटे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो मनोहर माली या आपल्या शुभ असते उमेशजी घाटे सर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं. तत्पूर्वी पुन्हा एकदा कॉम्बाउसकडे बोलूया. तिथे जोडले जातील अजयजी डायरे. पुन्हा एकदा पाहुणे या ठिकाणी रजा घेतात. या स्पर्धेला आपण सर्वजण उपस्थित राहिल्यापासून मनापासून हार्दिक स्वागत. मॅचला सुरुवात झाली. 37च्या लक्षाचा पाठलाग. पहिला बॉलर मैदानाच्या आतमध्ये कॅच. अप्रतिम झेल. यशांच्या मागे रोशन डायरेची कमाल. फलंदाज रोशन वाघमारे इथून बाद. मोठी विकेट खात्यात आली. आणि या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय किरणजी ठाकरे साहेब आणि त्यांच्या समवेत उपस्थित झालेले सर्व पाहुणे स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये युवा तरुण तडफदार युवा उद्योजक संदेश हजारे दादा यांच्या स्पर्धेला किरणजी ठाकरे साहेबांची सदिच्छा भेट. आणि साहेब या स्पर्धेतून आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत रजा घेत असताना मनपूर्वक धन्यवाद किरणजी ठाकरे साहेब, विजयजी हजारे, संदेशजी हजारे आणि त्यांच्या जयवंतजी हजारे, नरेंद्र गोमारे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांकडून किरणजी ठाकरे साहेबांचे संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कोळारे यांच्या वतीने किरणजी ठाकरे साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अनमोल मार्गदर्शन किरणजी ठाकरे साहेबांनी देखील केलं. थँक्यू किरणजी ठाकरे साहेब, आपण आलात. या स्पर्धेला 4 चांद आणि आपल्या खेळाडूंना
छान मार्गदर्शन केलं ते आदरणीय किरणजी ठाकरे साहेबांचं आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सामना खरं तर सुरू झाला आहे. साहेब या ठिकाणी निघालेत आपल्या सर्व सहकाऱ्यांसोबत चर्चा ते करतायत की स्वर्गीय आर्यन स्मृती चषकाची ही स्पर्धा संदेश हजारे दादांनी केलेलं हे आयोजन, ग्रामस्थ मंडळ कोळारे यांची साथ आणि या भव्य दिव्य नाईट टुर्नामेंटमध्ये आदरणीय कर्जत खालापूर विधानसभा भारतीय जनता पार्टीचे विधानसभा अध्यक्ष आदरणीय किरणजी ठाकरे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या स्पर्धेचं कौतुक करून या स्पर्धेला शुभेच्छा देऊन मात्र या स्पर्धेतून रजा घेत आहेत. त्या ठिकाणी कित्येक असंख्य कार्यकर्ते किरणजी ठाकरे साहेबांच्या स्वागतासाठी आतुर होते. साहेब आले जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये. किरणजी ठाकरे साहेबांचं धूमधडाक्यात शुभ आगमन झालं आणि ग्रँड एंट्री रॉयल एंट्री आपण पाहिली आणि किरणजी ठाकरे साहेबांना मनापासून धन्यवाद देत किरणजी ठाकरे साहेब या ठिकाणी रजा होत आहे. थँक्यू किरणजी ठाकरे साहेब. चांगला चेंडू वेग राखलाय. खतरनाक मॅच रंगेल. तोडीस तोड उत्तर सडेतोड उत्तर आपल्या बॉलिंगने देत असताना गोलंदाज विघ्नेश डायरे हा चॅम्पियन खेळाडू आहे. GPL ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली प्रीमियर लीग गाजवणारा खेळाडू ज्याने आपल्या गोलंदाजीने फलंदाजीने ती स्पर्धा गाजवली होती. आता आपल्या गावासाठी वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंथर्ड वर्डीसाठी बॉलिंग करतोय. फटका भारी आहे. खेळाडू जजमेंट पकडली कॅच. विकेट गोज डाऊन. झटका क्रमांक 2 0 या धावसंख्येवरती सायली 11 तलवडेला. ते सर यांच्याकडून प्रत्येक विकेट आणि प्रत्येक विकेटसाठी आणि प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. राजेश सर जरूर आपण यांना नियम सांगूया मित्रांनो. ती लाईन आहे क्रॉसिंग लाईन आहे खऱ्या अर्थाने. तिथे एखादा फलंदाज येतो आहे तर तुमचा फलंदाज बाउंड्री लाईनच्या आतमध्ये इंटर व्हायला पाहिजे. जर आपण तिथे थांबत असाल तो 30 सेकंदचा अवधी मोजला जाईल. तिथे पण 30 सेकंदचा अवधी मोजतील आणि जर तो अवधी जास्त झाला तर तो येणारा फलंदाज बाद असेल. हे नियम आहेत. आपण गेले 4थी रात्र नियम अजय आपण वारंवार सांगतो. या नियमाकडे सर्वांनी लक्ष द्यायचे. 4 बॉल आणि 2 विकेट. अजूनही धावफलक ओपन झालेलं नाहीये सायली 11 तलवडे संघाचं. पूर्णपणे विघ्नेश डायरे कमांड ठेवले आणि इथे प्रयत्न झाले. कमालीचे प्रयत्न म्हणजे चेंडू सीमा पार. सूरज घोडविंदेचा आलाय चौकार. थँक्यू सूरज घोडविंदे फलंदाजीला आहेत आणि त्यांच्या 3 षटकाराला 5,000चं पारितोषिक असेल. संदेशजी जोशी सर यांच्याकडून 3 षटकाराला 5,000 पारितोषिक. विवेकजी धुले या ठिकाणी आहेत. जयेश संदेश जोशी यांना विनंती करतो या आपल्या सुभाषते विवेकजी धुले सर यांचं स्वागत आपण या ठिकाणी करायचे. चांगला चेंडू टाकला विघ्नेश डायरेने. पहिल्या षटक इथून कंप्लीट. धावा दिल्यात फक्त 4. 37 धावसंख्येचं टार्गेट आहे. करायच्यात येणाऱ्या 18 बॉलमध्ये 33 धावा. विजय गोमारे आणि सुभाषजी मस्कर यांनी पुरस्कृत केलेला भडवल B+ हा संपूर्ण संघ इथे दाखल झालाय. त्या संपूर्ण संघाचं मनपूर्वक स्वागत. आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा पाहिजेत. सायली 11 तलवडेला 33 धावा. आज प्रचंड गर्दी प्रेक्षकांची आणि त्याहून अधिक गर्दी आहे ती मात्र आमच्या पाहुण्यांची. मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची गर्दी कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिलं होतं. विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अमोल सूर्यवंशी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी कालच्या रात्रीमध्ये 1:30 वाजता सर्व पाहुण्यांचं आगमन झालं होतं. आणि आज देखील रात्र सुरू झाली आणि कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आदरणीय किरणजी ठाकरे साहेब आणि त्यांचे सहकारी उपस्थित झाले आणि आणखी आता पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. फटाके सज्ज आहेत. आयोजक आतुर आहेत पाहुण्यांचं स्वागत
इथे करण्यासाठी आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 4. सायली 11 तलवडेला सूरज गोडविंदेच्या एक लक फॅक्टरने आलेल्या चौकाराने फक्त धावा झाल्या त्या 4. 18 बॉलमध्ये स्कोर उभारायचा 33. हर्षद डायरेने जे प्रयत्न केले, जर का हर्षदने थोडी हाईट वरती जंप लगावली नसती तर कदाचित चेंडू अडला असता, कारण फक्त लोटांगण एवढंच त्या ठिकाणी प्रत्युत्तर होतं. थोडंच या ठिकाणी आपण बादशाहबाई डोंबिवली ऐरेगाववरून काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. माननीय प्रदीपजी नायडू साहेब, माननीय जितेशजी म्हात्रे साहेब, माननीय प्रशांतजी माली साहेब आणि माननीय संदीप शेठ या ठिकाणी यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचा करूया आपण खरं तर डीजे एक होऊन जाऊन द्या मधुर संगीत. आपण पाहतो फटाक्याच्या आतिषबाजीने स्वागत करूया डोंबिवली ऐरेगावचे बादशाहबाई आणि त्यांच्यासोबत प्रदीपजी नायडू साहेब, जितेशजी म्हात्रे साहेब, प्रशांतजी माली साहेब आणि संदीप शेठ यांचं आपण पाहतो डोंबिवलीवर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं स्वर्गीय आर्य स्मृती चषक 2025 पर्व 7वे मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जरूर आपण या ठिकाणी डोंबिवली ऐरेगाववरून माननीय बादशाहबाई, त्याद्वारा प्रदीपजी नायडू साहेब, जितेशजी म्हात्रे साहेब, प्रशांतजी माली साहेब आणि संदीप शेठ त्यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण सहकारी वर्ग यांचं या स्पर्धेमध्ये स्वर्गीय आर्य स्मृती चषक 2025 या स्पर्धेचे आयोजक संदेशजी हजारे आई एकविरा क्रिकेट संघ कोलारे यांच्या वतीने करूया या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू डिजे मास्टर. आपण पाहतो व्यासपीठावरती आज खरं बस आहे का गहिवरलं मन माझं ते पाहून नजर न लागो संदेश दादा तुमच्या या कार्याला अफलातून सलाम असेल, कारण आम्ही पाहिलं गेलंय असंख्य सर्व पाहुणे वर्ग आम्ही गेले 4थी रात्र या ठिकाणी पाहतोय. आजही पाहिलं गेलं हे स्टेज पूर्ण भरलेलं आहे, कारण इथे आपण पाहतो डोंबिवली ऐरेगाववरून माननीय बादशाहबाई यांचा संपूर्ण ग्रुप, माननीय प्रदीपजी नायडू साहेब, जितेशजी म्हात्रे साहेब, प्रशांतजी माली साहेब, संदीप शेठ त्यांच्यासोबत आपण पाहतो असंख्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचा करूया स्वर्गीय आर्य स्मृती चषक 2025 कोलारे गावची ही मानाची हक्काची स्पर्धा. त्या स्पर्धेचं 7वं वर्ष आम्ही दिमाखदार वर्ष या ठिकाणी पाहतो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक एकविरा क्रिकेट संघ कोलारे आणि त्याच्यासोबत संदेशजी हजारे यांच्या वतीने रंगली जाणारी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये पाहुण्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. खतरनाक या स्पर्धेची क्रेज, युवा उद्योजक संदेश हजारे दादांचं हे भव्य दिव्य आयोजन आणि स्वर्गीय आर्यन स्मृती चषकाची ही दिव्यता आणि भव्यता तुम्ही पाहत आहात. 18 बॉल 33चं टार्गेट. पहिला बॉल चेंडू भिरकावलाय, सीमा रेखा पार, ठोकला षटकार. डीजे
18 बॉल 33 हव्या होत्या, सिक्सर आला. आता 17 मध्ये 27 पाहिजेत. सायली 11 तलवडेचा संकेत बॅटिंग करतोय आणि आपल्या संघाला एक तुफानी पारीने विजयाचे संकेत देण्याचा प्रयत्न तो इथे करतोय. पण रोशन डायरे आणि त्याच्या संपूर्ण टीमला इथून एक रवैया ठेवावा लागेल की इथून सामन्यामध्ये अजून भरपूर काही बाकी आहे. संकेतचा हा फटका हवेत, कॅच ड्रॉप, मोठी संधी गमावली. रनआउटची चान्स, डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट झालेली आहे. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज निघालेत. एक्झॅक्ट घडलंय काय, रनआउट साठी रेफर केलंय पंचांनी, DRS इथून घेतलाय. आता मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांची देखील कामगिरी महत्वपूर्ण राहील. टेक्निकल टीम आणि तिसरे अंपायर या ठिकाणी चेक करतील आणि फलंदाज आउट आहे की नॉट आउट याचा निर्णय येईल. पण सर्व प्रेक्षकांसाठी खुश खबर आहे, जे कोणी प्रेक्षक आयवा कॅच इथे पकडतील त्यांच्यासाठी विजय गोमारे दादा आणि त्याचबरोबर सुभाजी मस्कर दादा यांच्याकडून आयवा कॅच साठी स्मार्ट वॉच इथून देण्यात येतील. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथून आउट, OUT संकेत इथून आउट, म्हणजे एकच धाव मिळेल. दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज इथे आउट. सूरज गोडविंदे नॉन स्ट्रायकर एंडला जातील कारण संकेतची विकेट इथून आली आहे. कमॉन डीजे बजाव. पण जी रनआउट ची विकेट आली, मॅच मध्ये टर्न आणणारी विकेट आहे. करायला गेले गणपती आणि झालं मारुती, अशी अवस्था झाली. खतरनाक हिट होती. आता मॅच मध्ये सूरज गोडविंदे यांच्या साथीला नवीन बॅट्समन उतरलाय, करण वाघमारे. विजयचा हा चेंडू अपील होती, अपील जोरदार आहे. प्रेशर दोन्ही टीम वरती प्रेशर आहे. मॅच महत्वाची आहे, जिंकलात तर क्वालिफायचं तिकीट. आणि यानंतर मात्र आजच्या ग्रुपला इथून सुरुवात होईल आणि भूमी 11 मांडा आणि विजय गोमारे सुभाष मस्कर पुरस्कृत बडवल B+ हे दोन संघ इथे दाखल होतील. करणचा फटका, हवेचा वेध, चेंडू खाली गुरु आणि डीजे हो जा आता सुरू. फलंदाज क्रमांक 4, चौथा धक्का इथून लागलाय. दे धक्का अशी परिस्थिती आहे. आता मैदानाच्या आतमध्ये पलटवार होतोय तो वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंथड वरडीचा. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकासाठी या ठिकाणी ही प्रचंड गर्दी. विजयचा चेंडू, चांगलीच अपील, मात्र फनच तटस्थ. ओव्हर नंबर 2, विजय डारेने देखील मैदानाच्या आतमध्ये चेंडू टाकले. टोटल 5. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकासाठी रोशन 11 वंजारपाडा टीमचे पॅकर मारुती टोकरे साहेबांकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. टोकरे साहेब, आपल्या देखील शुभेच्छांचा स्वीकार. साहेब आपण असाल तर स्टेजवरती या. आणि या दरम्यान मागे चेंडू टोळवलाय, खेळाडू पाठला करतोय, डीप फाईन लेग मध्ये पोहोचलाय चेंडू सीमा पार. कोलारे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय राजेंद्रजी विरळे साहेबांचं आगमन या ठिकाणी होतं. मी विनंती करतोय कोलारे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राजेंद्रजी विरळे साहेब की आपण सन्मानाने या व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. DRS
तर जरूर आपण पाहतो आहे सूरज गोडविंदे मैदानावरती आहेत. त्यांनी तर चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक ठोकली. तर संदेश आजार या स्पर्धेचे संयोजक आयोजक यांच्या वतीने 2000चं पारितोषिक असेल. त्याचबरोबर संदेशजी जोशी सर यांच्याकडून आपण पाहतोय सुरेशसाठी पारितोषिक लागलं गेलेलं आहे. ते पारितोषिक एक लगातारचे 3 षटकार आपण पाहतोय. Fair ही delivery A1 आहे. जोडी आहे. संदेश जोशी आणि संदेश हजारे यांची A1 जोडी आहे. या जोडीचा पारितोषिक पकडलं गेलं तर सूरजसाठी ते 7000चं पारितोषिक आहे. लगातारचे 3 षटकार. फेअर डिलिव्हरी आहे. 2 ओव्हरमध्ये स्कोर झालाय 15. 12 चेंडूमध्ये धावा पाहिजेत अजूनही मॅच जिंकण्यासाठी. कंपल्सरी 22. 12 बॉल कंपल्सरी 22 धावसंख्येचं इक्वेशन. पाण्याची डिमांड होतीये. पहिल्या इनिंगचं कंपॅरिझन केलं तर आंथ्राडोडीचा स्कोर 2 ओव्हरमध्ये 12 होता. सायली 11 तलवडेचा स्कोर आहे टोटल 15. पण आता 12 बॉलमध्ये धावा पाहिजेत कंपल्सरी 22. या दरम्यान पाहतो आपण व्यासपीठावरती विराजमान होतात कोल्हार ग्रुप पंचायतचे माजी उपसरपंच राजेंद्रदा विर्ले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही या व्यासपीठावरती मनापूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये ज्या सुंदर ब्युटिफुल ट्रॉफीज तुम्ही बघताय 6 क्रमांकाच्या 6 सुंदर ट्रॉफीज आहेत. त्या ट्रॉफी या स्पर्धेसाठी पुरस्कृत केल्यात. युवा उद्योजक संदेश जोशी दादा यांच्या वतीने त्या ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आल्यात. त्यांचं देखील मनापासून आभार. कारण प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक संघाला हव्या वाटणाऱ्या आकर्षक ट्रॉफीज संदेश जोशी दादांनी पुरस्कृत केल्यात. त्यांचं देखील मनापासून कौतुक. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज मात्र आदरणीय संतोष सुरेश विर्ले साहेब यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅच 48 संघ 47 मॅचेस आणि 47 मॅचेसच्या सामनावीराच्या ट्रॉफीज संतोष सुरेश विर्ले साहेबांनी पुरस्कृत केल्यात. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. तर बघा आमचे आदरणीय पाहुणा आणि खरं बोलतो आदरणीय व्यक्तिमत्व आज हे व्यासपीठ ज्यांनी सजवलं आहे आणि खरं त्या व्यासपीठाची शोभा वाढवली अशी ऐरेगावरून आलेले आमचे वाश्याबाई यांच्याकडून पण या स्पर्धेसाठी आणि खऱ्या अर्थाने या मॅचसाठी पारितोषिक लागलं जात आहे. विकेट हॅट्रिकला 3000 असेल. सलगचे 3 विकेट आणि सलगचे 3 षटकारालाही 3000चं पारितोषिक आहे. जरूर अजय पाहतोय गरज आहे आणि सूरज आज एक हाती किल्ला लढवणार का या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की सूरजची बॅटिंग आपण गेले कित्येक दिवस बहरताना दिसतोय आणि आजही सूरज हा सामना आपल्या संघाला जिंकून देणार का. 10 चेंडू आणि आता 18 धावांची गरज आहे. सूरज गोडविंदे एक हाती किल्ला लढवतोय पण त्याला थांबवण्यासाठी अमोल जाधव एक ब्रह्मास्त्र वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंथ्राड वर्डीचं गोलंदाजी मधलं. सूरजचा फटका. प्रदीप धावतोय. चेंडू आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक चौकार. जरूर अजय पाहतो इथे सूरजसाठी लगातार 3 षटकाराला 7000चं पारितोषिक होतं. पण संदेशदादा जोशी आणि संदेशदादा हजारे तर पाहिलं गेलं सूरजने इथे लगातार 2 चौकार लगावलेत. अफलातून कामगिरी करतोय. हे दोस्ती दुनियातील सर्व राजा माणूस आज पाहतोय आपण या ठिकाणी आणि सूरजसाठी या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी लागलं जात आहे. जय डारे दादा यांच्याकडून पण आपण पाहतो पर विकेट आणि पर झेलसाठी वैष्णवी कंस्ट्रक्शन 200 रुपयाचा पारितोषिक आहे आणि सूरजची जर विकेट घेतली तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल. जयेश डारे यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलं आहे. अजय खऱ्या अर्थाने मॅचमध्ये उत्कंठा वाढली गेली आहे. ए ग्रुपचा हा पोल आहे आज क्लिअर होणार आहे. 6 मध्ये जाणार हे आज समजणार आहे. यावेळेस सूरज गोडविंदेचा भिरकावण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडू. 8 चेंडू आणि आता विजयासाठी धावा पाहिजेत अजूनही 14. 2 चौकार जे गेले ना दोनही मिसफिल्डने चौकार गेलेले आहेत. आधी रोहिदास डारेच्या समोरून चेंडू गेला आणि त्यानंतर प्रदीप डारेच्या बाजूने चेंडू गेला. 8 बॉल 14. अजूनही मॅच 50-50 आहे. पेंडुलम जसा दोन्ही बाजूने असो तसा दोलायमान हा सामना आहे. गोलंदाज तयार.
बॅटची कडा आणि विकेट, गोल्डन विकेट या मॅचची. सूरज घोडविंदे इथून आउट. अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय आणि अमोल जाधवने घेतली ती गोल्डन विकेट. सूरज बॅक टू द डगआउट. डीजे या दरम्यान जगन्नाना पाटील आपण पाहतोय कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटना पदाधिकारी जगन्नाना पाटील, जर आपण या ठिकाणी उपस्थित आहात तर या आपण व्यासपीठावरती आपलं या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. का आज भूमी 11 मांडा संघ या ठिकाणी खेळताना दिसणार आहे, घेरसाई संघ या ठिकाणी खेळताना दिसणार आहे. आणि जरूर पहिला सामना आपण पाहतोय भूमी 11 मांडा विपक्ष भडवल B+ या दोन संघादरम्यान पहिला सामना होणार आहे. म्हणजे आज खऱ्या अर्थाने क्रिकेटमधले दोन महारथी, एक जो कल्याण ग्रामीण ज्याने गाजवलाय, एक सध्या निस्ता रायगड नाही आहे, तर आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सध्या तरी धुमाकूल घालणारा भडवल B+ संघ आज या ठिकाणी एक तगडा संघ भूमी 11 मांडा संघाच्या विरोधात दोन हात करताना दिसेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. 7 बॉल आता 14 धावांची गरज आहे. अमोल जाधव मॅच मध्ये सूरजला आउट केल्यानंतर आता संतोष वाघमारे आलेत आणि त्यांच्या विरोधात अमोलचा हा अंतिम चेंडू ओव्हर नंबर 3चा. शेवटचा टप्पा या सामन्याचा आणि शेवटचा चेंडू येतो अमोल जाधवच्या 3ऱ्या ओव्हरचा. प्रचंड गर्दी आहे. चहूबाजूने पाहिलं तर तुम्हाला प्रेक्षकांची गर्दी आणि गर्दीच दिसतीये. ही खरं तर युवा उद्योजक संदेश हजारे दादांच्या स्पर्धेची क्रेज आहे आणि स्वर्गीय आर्यन स्मृती चषकाची ही 4थी रजनी. 7-14 समोर खेळाडू आहे. मिड ऑफ मध्ये भूषणने चेंडू पकडलाय. डायरेक्ट हिटची चान्स घेतली नाही. ओव्हर थ्रोच्या धावा वाचवायच्या होत्या आणि ओव्हर समाप्त झाली. 3 ओव्हर स्कोर झालाय 24. 6 बॉलमध्ये धावा पाहिजे तिथून 13. 6 बॉल कंपल्सरी धावा पाहिजे 13. भूमी 11 मांडा टीमचे संघनायक कर्णधार आपण टॉससाठी उपस्थित राहा. विजय गोमारे सुभाष मस्कर साहेबांनी पुरस्कृत केलेला भडवल B+ संघाचे कर्णधार समीर या ठिकाणी उपस्थित आहेत. भूमी 11 मांडा टीमच्या कॅप्टन आपण टॉससाठी उपस्थित राहा. चेक संदीप डायरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आदरणीय संदीपजी डायरे या आपण व्यासपीठावरती. चला फास्ट खेळा टीम. सायली 11 तलवडे आणि वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरवरडी. 6 बॉलमध्ये 13 धावांची गरज आहे. विजय घोडविंदे आणि त्याच्या साथीला संतोष वाघमारे आणि विजयाचं स्वप्न ज्या दोनही संघांनी पाहिलं होतं ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोली मधले दोनही संघ आता 6 बॉल 13. दिनेशजी लहाने सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आणि जयजी डायरे यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे. भूषणला विकेट हॅट्रिकसाठी 1000चं पारितोषिक आहे. 6-13 पाहिजेत. पहिला चेंडू गोलंदाज भूषणकडे. कॅच आउट. बॅट्समन आउट. मॅच मध्ये सायली 11 तलवडेला मोठा झटका. सामना आता 5 चेंडू 13 धावांची गरज आणि सामाजिक कार्यकर्ते आंतरवरडीचे सचिन डायरे यांचं आगमन. त्यांचं सहर्ष स्वागत. ते तुडुंब थँक्यू. माझ्या आता येणार मजा येणार कारण पिंपलोली ग्रामपंचायतीमधील हे दोन संघ एकामेकासमोर आज भेटताना दिसतात आणि खऱ्या अर्थाने पिंपलोली ग्रामपंचायतमधून आज कोणता संघ आपण पाहतोय या ठिकाणी मार्केवाडी या संघाच्या विरोधात भिडताना दिसणार. 5 चेंडू 13 धावांची गरज आहे. सागर डायरेने जी 21 धावांची इनिंग खेळली तिथे ताकद मिळाली त्या आंथराड वरेडीला. आता गोलंदाजांची धमक आहे. भूषण डायरे मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 13. फटका बल्लूच्या बॅट मधून सीमा पार. करारा जवाब. ठोकलाय षटकार. आयवा कॅच तिथे पकडलेली आहे आणि विजय गोमारे आणि सुभाषजी मस्कर यांच्याकडून
आयवा कॅच साठी स्मार्ट वॉच असेल बघा. जर खेळाडूने पकडले असेल तर ते पारितोषिक नसेल, पण प्रेक्षकांनी पकडले असेल तर मात्र आयवा कॅच साठी स्मार्ट वॉच तुम्हाला देण्यात येईल. काय स्मार्ट शॉट खेळलाय. चला ज्याने पकडले त्याने लवकर स्टेजकडे धावत या. 4 बॉल आता पाहिजे धावा 7. जिथे बाकीच्या खेळाडूंचा बल्ला चालला नाही तिथे सायली 11 तलवडेचा बल्लू मात्र चालला. चेक. रोशनजी शिनारे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आपण व्यासपीठावरती करूया. मनपूर्वक हार्दिक स्वागत. या दादा, आपण या ठिकाणी आलात, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. झटका षटकारानंतर विकेट आली. डीजे बजाव. तीन बॉल आता विजयासाठी कंपल्सरी धावा पाहिजे 7. आता प्रेक्षकांमध्ये धगधग आहे. कोण जिंकणार, आंथराड वरडे की तलवडे. 3 बॉल कंपल्सरी 7. विकेट आउट झाले टोटल 7. फटका मैदानाच्या आत पकडली कॅच. 8वी विकेट. सायली 11 तडवळेचा 8वा फलंदाज इथून आउट. आता जल्लोष आंथराड वरडी संघाचा. सामना आता 2 बॉल कंपल्सरी धावा 7. या ठिकाणी संजयजी तरे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, शिवसेना पदाधिकारी तसेच LIC कर्मचारी या ठिकाणी आहेत. संजयजी तरे दादा कोदिवलीवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संजयजी तरे यांना विनंती करतो, या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 2 बॉल 7 धावा. डीजे डीजे थांबा. थँक्यू. मार्केवाडी संघ कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी यायचे. तर जगनाना पाटील यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावरती या. 2 बॉल 7 पाहिजेत. फटका खेळलाय, खेळाडू आहेत, समोर चेंडू आहे. एक धाव. आता 1 बॉल आणि विजयासाठी 6 धावा. रोमांचकारी सामना स्वर्गीय आर्यन स्मृती चषकाचा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही टीम साठी. मॅच 1 बॉल आणि विजयाचा षटकार. आणि स्ट्राईक वरती येतो मात्र सायली 11 तलवडेचा विजय. विजय इथून साकारणार का. आंथरडवडे संघाने देखील लो स्कोर मॅच 36 धावां संख्या त्यांनी उभारली. 37चं टार्गेट दिलं. लास्ट पर्यंत सामना आला आणि एका चेंडूवरती मॅच आलेली आहे. 1 बॉल मध्ये पाहिजे विजयाचा षटकार. धगधगे कोणाकडे ही मॅच जाऊ शकेल. कुछ भी हो सकता है. हु विल विन. जिंकणार कोण, बाजी कोण मारणार, हे मैदान कोण मारणार. आंथरडवडे की तलवडे, दोनही बाजूला असणारी ही गावं एकाच ग्रामपंचायत परिसरातील मैत्रीपूर्ण लढत. मैदानाच्या आतमध्ये संदेश हजारे दादांचं हे कडक नियोजन, नीटनेटकं आयोजन आणि या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये उत्कंठावर्धक हाय व्होल्टेज ड्रामा आणि 1 चेंडू 6 धावांची गरज. सस्पेन्स कायम आहे. प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये धगधग असेल, हृदयाचे ठोके वाढले असतील, कारण आता सामना 1 बॉल 6 23 चेंडू पर्यंत श्वास रोखून धरायला लावणारा हा सामना. एका बॉलवरती 1 बॉल कंपल्सरी षटकार. फटका इथून मैदानाच्या आतमध्ये ग्राउंड शॉट. जिंकलाय तो मात्र वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंथराड वरेडी आणि या विजयाचा शिल्पकार ठरला. गोलंदाजांनी कामगिरी चांगली केली, पण ज्याने खरं तर बॅटिंग केली, लो स्कोर मध्ये 21 धावांचं योगदान दिलं, तो सागर डायरे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ओव्हर टू सर. भूमी 11 मांडा कर्णधार आपण रिपोर्टिंग करा प्लीज.
एका धावेने हा सामना गमावला सायली 11 तलवडेने. काय मॅच झाली, प्रेक्षकांची मनं जिंकणारी आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी स्वर्गीय आर्यन स्मृती चषकाची ही हाय व्होल्टेज मॅच होती आणि एका धावेने संघ इथून पराभूत झाला. शुभेच्छा देत असताना, अभिनंदन करत असताना आंथरडोडी संघाने मैदान मारले, जिंकलेत. तलवडे संघाला पराभवाचा धक्का देत असताना सूरज घोडविंदे यांचा संघ इथून माघारी परतेल. आणि मॅन ऑफ द मॅच सागर डायरेला मी इन्व्हाइट करेल की आपण या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. जरूर अजय, थोडा वेळ तुमचा मी या ठिकाणी घेतो, कारण इथे आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे या ठिकाणी जाऊया. या ठिकाणी